कशाला सांगतो ती आहे ना सांगायला. स्वागतम मित्रांनो, मी आहे सानिका आणि रिॲक्शन कुमार या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता गाजत असलेला शो म्हणजेच आपला बिग बॉसचा फंडा एकदम सिंपल आहे. कसं एकदम चित्र विचित्र लोकांना एकत्र आणायचं आणि त्यांना एका घरात कोंबून टाकायचं आणि त्या घरात कॅमेरे लावायचे सगळ्यात पहिला तर, आणि त्यानंतर मग स्वतःचं एंटरटेनमेंट करून घ्यायचं. एवढंच राहिले. तर याच मजा नसलेल्या उत्साहाने बिग बॉस साठीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या वेळेचं बिग बॉस होस्ट कोण करत आहे तर आपले रितेश भाऊ. नाच रे मोरा नाच. हीच गोष्ट करून भाऊनी एकदम असं धक्काच देऊन टाकलेला. आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यापेक्षा मला ह्या गोष्टीचा धक्का जास्त बसलाय की आता ही विचित्र लोक रितेश भाऊ च्या समोर येणार आहे. तुम्हाला कुत्ताच भाऊ असं म्हणतात. त्यानंतर ना खरा कल्ला तर त्यावेळी झाला ज्यावेळी रितेश भाऊनी हे बोललं. नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. एवढ्या महाराष्ट्राची पोरं बघतायत तर बघू द्यावं, कारण की हेच तर तुमची मुलं मिस करतायत. बिग बॉसचा राडा, चिल्लम चिल्ली, एकदम भांडणं, ती जी मजा आहे ती कुठंच भेटणार नाही. त्यातनं जी पोरं शिकतील आपली महाराष्ट्राची आणि जे शिकत आहेत ते एक नेक्स्ट लेवल गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी शिकावं असं मला वाटतं. अजून काही कोल्हापुरी इंगा आपला हात भारी, लाद भारी, चमायला चला तर मग आता थेट येऊया कंटेस्टंट्स कडे. मी सगळ्यात पहिला ज्यावेळी साडीवाल्या बाईला बिग बॉस प्रमोट करताना बघितलं त्यावेळेस माझ्या अपेक्षा अशा मेल्याने. मग वर्षाताईंना बघून माझ्या जीवात जीव आला. खरं पण काय, वर्षाताई आल्या आल्या जाण्याच्या गोष्टी करायला लागल्या बाई. आले निघाले काय पण असू द्या, खरं अश्विनी बाहेर ये म्हणायची वेळ तेवढा आणू देऊ नका प्रेक्षकांच्या वेळ, एवढीच अपेक्षा. या थोडं बसा, थोडी भांडणं करा, थोडं TRP वाढवा. त्यासाठी तर तुम्हाला नेमकं बिग बॉसनं आणलंय. त्यात एवढी मोठी हिरोईन, एवढ्या मोठमोठ्या मूवीज मध्ये काम केलंय, एवढ्या सिरियल्स मध्ये काम केलंय, तर भांडणं कशावर होत आहेत त्यांची तर मेकअप वरून. हो येते ना, थांबा कल्पना आहे मला त्याची, येते मी. म्हणजे कसा मुलींना मेकअप करायला वेळ लागतो तसा टाइम नाही पडला आणि त्यावरूनच त्यांची पहिली भांडणं लागली. त्यानंतर नाही ते सगळ्यात जास्त प्लास्टिक सर्जरी करणारी, सॉरी मीन्स सगळ्यात जास्त नखरे करणारी निक्की आंबोळी, नाही तांबोळी, हा एकमेव बिग बॉस मधला असा किडा आहे जो बिग बॉस मध्ये पूर्णपणे सगळीकडे वळवळ 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 करत आहे. ही वळवळ कुणाला आवडत आहे तर कुणाला आवडत नाही. निकिताई आणि वर्षाताई बी लाईक भरली होती का काय खापर तोंडे. काय म्हणालीस तू? कुंभार ते कुंभार आणि तुला बोलण्याचं नाही सुमार. तर काय पण करू देत निकीचं बाई, तेच तर बघण्यासाठी अक्षरशः मी बिग बॉस बघत आहे असं वाटतंय मला अलीकडं. ते सोडलं तर मला तिच्यातलं असं काहीच गोष्टी आवडत नाहीये. तर काय बाई आहे ते, काय बाई आहे ते बाई. तर याच मुद्द्यावर पुढील बाईकडे वळूया. तर पुढच्या आहेत अंकिता वालावालकर, इन्फ्लुएन्झा, म्हणजे जोश टॉक ते बिग बॉस, सगळ्यात मोठा बिनकामाचा होणारा प्रवास. आणि ज्या प्रकारे या नाकात बोलतात ना, आणि आज निक्की बेडवर बसली, आता मी बघतो म्हणजे नाही तुझ्या बहिणीला बोला. आणि ज्या प्रकारे या वागतात हे सगळं बघून खरंच असं वाटतं की यांना बिग बॉसच्या आत गेल्यावर काहीतरी वेगळ्याच सवयी तर लागल्या नाहीत ना. आणि हिच्याबद्दल तर मला आधीपासूनच शंका होती, गॅरंटी होती की बाहेर तर काय ना काहीतरी करतेच ही काम. खरं पण आता बिग बॉस मध्ये पण सुरू आहे आणि ह्या गोष्टीची गॅरंटी वाटली ज्या वेळी ह्या पोरीनं हे बोलली.
मी कालपर्यंत शांतच मला होती. भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे. का? मी नाही घासत मी भांडी. घासते. नाही नेहमीच. म्हणजे एका महाराष्ट्रीयन घरात राहून महाराष्ट्रीयच्या आईच्या छत्रछायेखाली राहून ही पोरी एवढं हिंमतीची गोष्ट बोलू शकते. ही गोष्ट बोलण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलगीला याची गरज तर लागतेच. मी तर म्हणेन या मुलगीला भांडी घासण्याचा ट्रॉमा आणि मला हे बिग बॉस मध्ये आता जे चाललंय ते बघून बिग बॉस बघण्याचा ट्रॉमा होत चाललाय. बस बाबा, आणि काय मी जास्त बोलत नाही, कारण की ही आहे कोकणी आणि कोकणी माणसं राग आला तर कधी काय कुणावर कसं करतील ते सांगता येत नाही. त्यामुळे जरा घाबरूनच बाई. काय करी आणि मी आता इतकं बाई बाई बोलतीये की आता माझ्या बाईचा जादूटोना माझ्यावर केलाय काय. बाई असं वाटायला लागलंय. बाई म्हणजे आता कळालं निक्की एवढं बाई बाई का करते. सगळ्यांचं मन दुखवलं असेल याची मी माफी मागते. आय एम रिअली सॉरी. त्यानंतर नाही ते फॉरेनची रशियन. म्हणजे महाराष्ट्रात फॉरेनच्या पाटलिनीचा जास्तच क्रेज आहे मुलांच्या मध्ये, आपल्याला माहितच आहे. कारण ती गरज पूर्ण करण्यासाठी पोरांचे डोळे शिकण्यासाठी डायरेक्ट रशियन आणायची बिग बॉसला गरज पडली. झोप रात्री झोपायचं पाहिजे. हा झोपायचं पाहिजे. तुम्ही झोपायचं पाहिजे अभि. त्यात ही रंभा काय बोलते हेच मला कळत नाही. माउथ ओपन कॅप. ईस का ईस. तेच बघण्यासाठी मी 2 वेळा अक्षरशः रिपीट टेलिकास्ट हिचा बघते. मी फक्त हिचं बोलणं बघण्यासाठी बघते. इतर मुलं तर हिला बघण्यासाठी 4 वेळा बघत असते. म्हणजे TRP हिथं डायरेक्ट घ्या नेत्रसुख घेऊन टाकायचं असं. आणि त्यात आपले युथला कनेक्ट करण्यासाठी महाराष्ट्रीयन रॅपर पण आलेली आहे, जी रॅप मध्ये कमी आणि तर घरातच जास्त ओरडतीये. म्हणजे हिचा दिवस म्हटला तर सकाळी भांडणातून सुरू होतं, ओरडण्यातून मला शांत नाही करायचं आणि रात्री रडण्यात. त्यानंतर टीव्ही सिरियल मधल्या योगिता आणि जान्हवी येतात, ज्या उत्तम प्रकारे जसं सिरियल मध्ये साईड कॅरेक्टरचं काम करतात तसंच त्या बिग बॉस मध्ये पण साईड कॅरेक्टरचं काम एकदम उत्तम प्रकारे करत असलेल्या दिसून येतात. आणि बिग बॉस मध्ये एवढ्या 8 बायका असल्यामुळे बिग बॉसचा दिवस पण एकदम असा भांडणातून सुरू होतं. एकदम चिल्लम चिल्ली मज्जा एकदम. अत्यंत तू चांगली बातमी दिली मला आणि म्हटलं हे तिच्या तोंडावर बोलशील का तू. आणि त्याच्यानंतर ना एंड पण रडण्यातच होत. चुकीचं वागतंय, खोटं वागतंय. नाही, पण आता मी सुद्धा करते. आणि त्यात पोरी म्हटल्यावर आम्ही आहे खूप चालू माल. हे अजिबात विसरू नका भावांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंट्स मध्ये मांडा आणि भाग 2 मध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.